नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज भारताच्या दृष्टीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आनंददायी वातावरण असण्याची शक्यता आहे. काल 50 किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगट हिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळं ती सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवणार हे निश्चित झालं आहे. तिनं सुवर्ण पदकच मिळवावं आणि ती जिद्दी मुलगी ते मिळवेलच अशी आशा सर्व भारतीयांना. दुसरं असेल तो आपल्या आष्टी तालुक्यातील, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असणाऱ्या अविनाश साबळे 3000 मीटर स्टेपल चेस स्पर्धेत तो अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि तोही कष्टाळू जिद्दी असा खेळाडू असून तोही पदक मिळवेलच हेही निश्चित. काल हॉकी मध्ये भारतीय संघ जर्मनीकडून पराभूत झाला. त्यामुळं अंतिम फेरीत पोहोचण्याचं लक्ष्य गेल्या 44 वर्षापासून आजतागायत भारताला पूर्ण करता आलं नाही. आता भारताची लढत ही स्पेन बरोबर होईल आणि यात आपण विजय मिळवला तर आपल्या देशाला हॉकीमध्ये कांस्य पदक मिळेल हे निश्चित. भालाफेकीत जागतिक स्तरावर अग्रगण्य मानला जाणारा भारतीय खेळाडू नीरज चोप्रा यानं पहिल्याच फेरीत 89 मीटर पेक्षा जास्त अंतरानं भाला फेकून भालाफेकीच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला असून तोही पदक मिळवेल हीच सर्वांना आशा आहे. असो, काल दोन दिवस म्हणजे 5 आणि 6 तारखेचा आपला धाराशिवचा दौरा आटपून सायंकाळी 5:30च्या दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हे लातूरकडे मार्गस्थ झाले. 5 तारखेला ते ज्या हॉटेलवर मुक्कामी होते तिथे मराठा आंदोलकांच्या उग्र निदर्शनापुढे त्यांना माघार घ्यावी लागली होती आणि त्या एक मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चाही करावी लागली आणि त्यामुळं त्यांनी माझी भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलून स्पष्ट करेल असं त्यांना आश्वासन द्यावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी त्यांना कडेकोट बंदोबस्तात घ्यावी लागली. असो, उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांची मराठा जनजागृती शांतता यात्रेचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथून सुरू होत आहे. म्हणजे आजपासून 7 तारखेपासून. आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील काल रात्री उशिरा धाराशिव जिल्ह्यात त्यांचा प्रवेश झाला. धाराशिव जिल्ह्यात पारगाव, सरमकुंडी फाटा, तेरखेडा, येरमाळा, धाराशिव शहर इथं त्यांचं मराठा आंदोलकांनी अगदी उत्साहात स्वागत केलं आणि काल रात्री ते तुळजापूर येथे मुक्कामी होते. आज सकाळी ते तुळजापूरहून सोलापूरकडे मार्गस्थ होतील आणि सोलापूर येथे सकाळी 11 वाजता मराठा जनजागृती शांतता यात्रेचा प्रारंभ होणार आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर आजच्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता यात्रेमुळे शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य अशा रूपामाता मल्टीस्टेटला 4थ्या वेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन कडून दीपस्तंभ हा पुरस्कार जाहीर झाला आणि तो 3 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. फेडरेशनचे प्रमुख काका कोयते आणि इतर मंडळी
यांच्या हस्ते हा पुरस्कार रूपामाताचे प्रमुख ॲडव्होकेट व्यंकट गुंड यांनी स्वीकारला. रूपामाताचं प्रोक्त व्यंकट गुंड यांनी साधारण 22 ते 23 वर्षापूर्वी पतसंस्थेच्या रूपानं लावलं आणि हे रोप पुढं वाढत वाढत त्याचं आता रूपामाता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह संस्था, रूपामाता दूध, रूपामाता ॲग्रो अशी वेगवेगळी त्याला फांद्या फुटलेल्या आहेत. रूपामाता ग्रुपचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलकडून अभिनंदन. कळंब तालुक्यातील पाडोळी नायगाव येथील सरपंचपदी नितीन रमाकांत टेकाळे यांची काल बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दलही आपले अण्णा यूट्यूब चॅनल त्यांचं अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.